नमस्कार मंडळी. स्वानंदी मोडणार चक्क आता अंशुमनचं लग्न, तर दुसरीकडे मात्र आता चिंगी सांगणार सर्वांसमोर अंशुमनचं खरं सत्य. तर नक्की काय घडतं, चला आपण हेच जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता अंशुमनवरती आणि चिंगीवरती आपल्या स्वानंदीला पूर्णपणे संशय आलेला असतो. पण बिचारी स्वानंदी अंशुमन आणि चिंगी दोघांना देखील विचारत असते की खरं काय आहे ते मला सांगा. पण ही चिंगी पण तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या बिचाऱ्या स्वानंदीला काही सत्य सांगत नसते, कारण की तिला असं वाटतं की जर मी अंशुमनबाबतचं सगळं सत्य जर स्वानंदी वहिनींना सांगितलं तर अंशुमन अडचणीत येईल. पण ह्याच गोष्टीमुळे मात्र चिंगी स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेत असते. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मित्रांनो, पूर्णपणे आपल्या चिंगीची चूक आहे. आणि स्वानंदी ज्या प्रकारे चिंगीला बोलली की हे सगळं तुझ्या अंगलट येऊ शकतं आणि तू खूप घाणसारखी फसू शकते, तर दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात भयंकर गोष्ट झालेली असते ती म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की ह्या अर्पिताला आणि मल्लिकाला दोघींना पण समजलेलं असतं की आपल्या चिंगीने स्वतःच्या हातावरती अंशुमनच्या नावाची मेहंदी काढलेली असते. आणि हे सगळं सत्य समजल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की ह्या मल्लिका शांत बसणार नाहीये. ह्या मल्लिकाला काय ना काही कारणच लागत होतं त्या चिंगीला घराच्या बाहेर काढायचं. तर दुसरीकडे ह्या अंशुमनने ज्या प्रकारे आपल्या चिंगीचा वापर केलाय आणि तिला आता सोडून दिलंय, हे पाहून तर एक गोष्ट नक्कीच कळाली की ह्या अंशुमनला तगडी शिक्षा झालीच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र आता समर राजवाडेंना स्वानंदीने सगळं सत्य सांगितलं. पण बिचाऱ्या स्वानंदीचं म्हणणं समरने तर ऐकून घेतलं, पण समरला असं वाटायला लागलं की अंशुमन असा नाही करायचा, कारण की अंशुमन आता सुधारलेला आहे, अंशुमन असं नाही करणार. पण बिचाऱ्या स्वानंदीचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी मी या गोष्टीचा छडा लावणारच. तर यासाठी आता स्वानंदी काही पुरावे गोळा करायला जात असते. म्हणजे स्वानंदीला वाटत असतं की आपल्या चिंगीसोबत काही चुकीचं नको घडायला. पण यासाठी तर ह्या चिंगीची तयारी पाहिजे ना मित्रांनो, कारण की तुम्ही पाहिलाच गेलं असेल तर स्वानंदी खूप सारे प्रयत्न करत असते. पण या चिंगीला मात्र स्वतःहून काही सांगायचंच नसतं, तर स्वानंदी तरी काय करेल. तर आता सगळ्यात भयंकर गोष्ट तर हीच घडणार आहे की पुढे आपली चिंगीच गायब होते. म्हणजेच आता ही अर्पिता आणि मल्लिका दोघीजण मिळून चिंगीला घराच्या बाहेर काढायची हिंमत करतात आणि म्हणतात की तुझी हिंमतच कशी झाली की अंशुमन सरांचं नाव तुझ्या हातावरती मेहंदी काढायची. पण आता काही जरी झालं तरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की आपल्या चिंगीची पण या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. कारण की अंशुमानने ज्या प्रकारे चिंगीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यामध्ये बिचारी चिंगी पण फसत गेली. पण आता काही जरी झालं तरी आता अंशुमानचं आणि सोबतच अनुष्काचं लग्न मोडायचं हे पूर्णपणे ठरवलेलं असतं मात्र आपल्या स्वानंदीने. कारण की याच्या पाठीमागचं कारण एकच असतं की सगळ्यांना असं वाटतं की या ठिकाणी स्वानंदीला काय करायचंय, अंशुमानच्या आयुष्यामध्ये चांगला आनंदाचा क्षण आहे. पण ह्या अंशुमानने देखील इतर मुलींसोबत काय केलं या गोष्टी विसरता येणार नाहीयेत. कारण की अंशुमान ज्या प्रकारे इतर मुलींसोबत वागलाय त्यामुळे अंशुमानला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर यातून एकदम चुकीचा संदेश जाईल. हे तुम्हाला पण समजलंच असेल. तर मित्रांनो, आता दुसरीकडे तुम्हाला पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र अनुष्काच्या घरचे सगळेजण त्या ठिकाणी येतात, म्हणजेच पूर्ण कुटुंब खूप खुश असतं. तर दुसरीकडे मात्र अंशुमानच्या मनामध्ये अजून पण धगधग चालू असते. अंशुमान चिंगीला सांगतो की काही जरी झालं तरी तू ह्या घरात राहू नको, जोपर्यंत माझं लग्न पार पडेल ना त्याच्यानंतर मी स्वतः तुला इथे घेऊन येईल. आणि अंशुमानला वाटते की त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काटा आता बाजूला झाला. पण मित्रांनो, पुढे चिंगी जे पाऊल उचलते ते खूप भयंकर उचलते. कारण की चिंगीला असं वाटतं की आता अंशुमान सर तर मला भेटणार नाहीत, मग माझा जगून तरी काय फायदा. त्याच्यासाठी चिंगी ठरवते की आता मला सुसाईडच केलं पाहिजे. पण मित्रांनो, या ठिकाणी चिंगीचं पाऊल उचलणं पूर्णपणे चुकीचं असतं. कारण की चिंगीवरती अंशुमानच्या घरातील फॅमिली किती प्रेशर करत असते हे तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. पण याहीपेक्षा भयानक गोष्ट हीच वाटते की ही मल्लिका स्वतःच्या मुलाला योग्य ते वळण का लावत नाही. कारण की तुम्ही पाहायला गेलं तर ती अर्पिता, एकीकडे तो अंशुमान, हे दोघेजण किती चुकीचं वागतात. पण तरी देखील मात्र यांना आजपर्यंत ना कोणती शिक्षा झाली ना यांच्यावरती कोणती ॲक्शन घेतली. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्या चिंगीसोबत अन्याय व्हायला नको यासाठी स्वानंदी लढत असते. पण या सगळ्या गोष्टीचं मात्र चिंगीला काहीच पडलेलं नसतं. स्वानंदी चिंगीला एवढं विचारत असते की अगं चिंगी, सांग मला सत्य, नेमकं काय आहे तुझ्यात आणि अंशुमानमध्ये, मी काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढेल. पण ह्या चिंगीला काहीच सांगायचं नसतं. तर आता फायनली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडते की पुढे मात्र अंशुमान म्हणतो की ह्या वहिनीमुळे माझ्या आयुष्यात अडथळे येणारच आहेत, त्याच्यामुळे मला इथंच काटा काढला पाहिजे. मित्रांनो, पाहिलं जर गेलं तर यामध्ये बिचारा स्वानंदीची काही चूक नसते. पण आता स्वानंदीला हे सगळं पाऊल उचलावं लागत असतं की अंशुमनचं आणि अनुष्काचं लग्न मोडण्याचं. कारण एकच आहे मित्रांनो की याच्या पाठीमागे आपण जर अंशुमनचं लग्न त्या अनुष्कासोबत लावलं तर त्या बिचारीसोबत पण खूप मोठा अन्याय होऊ शकतो. कारण की अगोदर ह्या अंशुमनने चिंगीसोबत काय केलं या गोष्टीचा पूर्ण छडा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मात्र बिचाऱ्या अंशुमनचं लग्न लावून देणं पूर्ण चुकीचं राहील.
जाईल. तर समर राजवाडेंना पूर्णपणे आता अंशुमानवरती भरोसा असतो की तो पूर्णपणे सुधारला असेल. पण ज्यावेळेस मात्र आपल्या बिचाऱ्या समर राजवाडेंना समजेल की ह्या अंशुमानने किती मोठं शेण खाल्लंय, त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची देखील जमीनच सरकेल. तर पुढे आता आपली बिचारी स्वानंदी सगळीकडे आपल्या चिंगीला शोधत असते, कारण की चिंगी अचानक गायब कुठे झाली हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र बिचाऱ्या समरला काहीच माहीत नसतं की अंशुमान असं काय करेल म्हणून. कारण की त्याला तर वाटत असतं की त्याचा भाऊ पूर्णपणे सुधारला असेल, पण या अंशुमानचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तर आता ह्या मल्लिकाला एकाच गोष्टीची भीती असते की स्वानंदी माझ्या अंशूचं लग्न तर नाही ना मोडणार. पण खरं तर या मल्लिकाला एकच सांगणं आहे की तुझ्या अंशूचं लग्न नाही तर त्याला योग्य ती शिक्षा देणं गरजेचं आहे. कारण की योग्य वयात जर त्याला योग्य वळण लावलं असतं, त्याला चूक काय आणि बरोबर काय हे जर शिकवलं असतं, तर त्या अंशुमानने आज एवढं मोठं शेण खाल्लं नसतं. कारण की त्याने ज्या प्रकारे आपल्या चिंगीसोबत काय केलंय हे तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे. याच्या अगोदरचं रोहिणी नावाचं प्रकरण, त्यामध्ये देखील अंशुमानचा हातच होता. त्याच्यामुळे ह्या अंशुमानला योग्य ती शिक्षा देणं तर अगदी योग्यच आहे. आणि यासाठीच मित्रांनो, बिचारे आपली स्वानंदी चिंगीला शोधून काढते, तिला समजावून सांगते, अगं चिंगी, तू जे काय करते ना ते खूप चुकीचं आहे. तुझं आणि अंशुमान सरांचं प्रेम असणं तर साहजिकच गोष्ट आहे, पण तुला ज्या प्रकारे अंशुमानने फसवलं ना, त्यामध्ये तू पहिली मुलगी नाहीये. त्याच्यामुळे ह्या अंशुमान सरांविरुद्ध आपल्याकडे भक्कम असा पुरावा पाहिजे. कारण की बिचाऱ्या निरागस चिंगीवरती जी काही वेळ आलेली असते याला पूर्णपणे जबाबदार तो महामूर्ख अंशुमान असतो. त्याच्यामुळे त्या अंशुमानला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे हे आपल्या सगळ्यांना पण वाटत असेल. पण मित्रांनो, यामध्ये पाहायला गेलं तर काही ठिकाणी तर त्या चिंगीच्या चुका पण आहेत, हे आपण दुर्लक्षित करून चालणार नाहीत. कारण की चिंगीने पण नोकरासारखंच राहिलं पाहिजे होतं ना, का त्या अंशुमानच्या प्रेमाच्या जाळ्यात फसायचं. दुसरीकडे स्वानंदी प्रत्येक वेळेस जर अंशुमानला टार्गेट करते असं जर आपल्या पाहण्यात तर येतंय, पण या ठिकाणी स्वानंदीची तरी काय चुका आहे? कारण की अंशुमानचे गुणच तसे आहेत, त्याच्यामुळे स्वानंदीला ते सगळं करावं पण लागतंय. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट नोटीस केली का? तर पुढे सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की स्वानंदी आता चिंगीच्या मदतीने सगळे पुरावे गोळा करते, आणि ते पुरावेच गोळा करून ती शांत बसत नाही, तर ती चक्क आता ह्या अंशुमानला धडाबन शिकवायचं ठरवते. कारण एकच असतं, कारण की ह्या अंशुमानने आतापर्यंत जे काही वागलेलं असतं तो खूप चुकीचा असतो. त्याच्यामुळे अंशुमानला योग्य ती शिक्षा होणं गरजेचं असतं, तरच यातून काहीतरी चांगला संदेश जाईल असं आपल्याला जाणवतंय. तर मित्रांनो, आता याहीपेक्षा भयानक गोष्ट पुढे अशी घडते की आता स्वानंदी सगळे काही पुरावे गोळा करून आणते, आणि ज्यावेळेस अंशुमानचं लग्न असते त्याच वेळेस मात्र अंशुमानचं लग्न मोडते. म्हणजेच आपली स्वानंदी अंशुमानचं लग्न अशा प्रकारे मोडणार आहे की ते सगळ्या लोकांसमोर अंशुमानचा खरा चेहरा तर घेऊन येतेच आपली स्वानंदी, पण सगळ्यांसमोर मात्र अंशुमानला चिंगीची नाक घासून माफी पण मागायला लावते. भले यामध्ये चिंगीची चूक असेल, पण अंशुमान ज्या प्रकारे चिंगीला खोटी स्वप्न दाखवून ज्या प्रकारे अंशुमानने तिचा वापर केला हे पूर्णपणे तर चुकीचंच होतं ना मित्रांनो. त्याच्यामुळे त्याला देखील योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं. पण आता अंशुमानचं एवढ्या सर्व लोकांसमोर आपल्या स्वानंदीने अपमान केलेला असतो, त्याचं लग्न मोडलेलं असतं, त्याच्यामुळे मात्र मल्लिका, अर्पिता हे तर प्रचंड भडकतात. तर समर राजवाडेंना तर विश्वासच बसत नाही की स्वानंदी मॅडम नेमका करत काय आहेत. कारण की तुम्ही पाहायला गेलं तर स्वानंदीने त्या घरामध्ये सगळीकडे दबदबा निर्माण केला हे तर खरी गोष्ट आहे. जेव्हापासून स्वानंदी त्या घरामध्ये गेली तेव्हापासून मात्र मल्लिका, अर्पिताच्या पायाखालची जमीन निसटलेली आहे. कारण की त्यांना असं वाटत आहे की या स्वानंदीचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर ही स्वानंदी आपलाच एक दिवस बंदोबस्त करायला मागे पुढे पाहणार नाही. आणि पुढे मित्रांनो, आपली स्वानंदी तसं करताना पण पाहायला भेटेल. तर मित्रांनो, ही होती तुम्हाला पुढची येणारे अपडेट. तर मित्रांनो, कशी वाटली अपडेट नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, हा दिसत असेल तुम्हाला नॉन अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. तर मित्रांनो, हा शॅम्पू तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर ह्या टॅग प्रोडक्टवरती क्लिक करा. तुम्हाला आवडणारे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही तिथून खरेदी करू शकता मित्रांनो. खूप मस्त आणि बेटर व्हरायटीचे आणि क्वालिटीचे तिथे प्रोडक्ट तुम्हाला पाहायला भेटतील. जर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.